परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडून जाणारे काही जण असतात, पण हे तेवढ्यापुरतंच असतं असे सूचक उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी 25 फेब्रुवारी 2022 रोजी ठाण्यात बोलताना काढले. ठाणे जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यात भागवत उपस्थित होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी हे सूचक उद्गार काढले. पालकमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि महापौर नरेश म्हस्के यावेळी उपस्थित होते. एकेकाळी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फारसा प्रसिद्ध नव्हता, पण आता काळ बदलला, परिस्थिती बदलली आहे. खरे मित्र असतात ते कायम टिकतात, मात्र परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडून जाणारेही असतात असं भागवत यांनी सांगितले. केंद्रीकरणानं चांगलंही होऊ शकतो, मात्र सत्ता आणि पैसा कोणाच्या हातात आहे यावर ते अवलंबून असतं, असंही भागवत यांनी सांगितले. स्वयंसेवक हे बँकिंग व्यवसायात व्यवसाय म्हणून नव्हे तर सेवा म्हणून आले. आपण लक्ष्मी पूजन करणारे लोक आहोत. पैसा हा समाज उत्तम रीतीने चालावा म्हणून मिळवायचा असतो असंही मोहन भागवत यांनी सांगितले. या सोहळ्याला बँकेचे संचालक, अधिकारी, भागधारक, खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहनजी, आपल्याला विनंती आहे की आमच्या बँकेचे मागच्या 5 दशकातले जे अध्यक्ष आहेत त्यांचा आपण सत्कार करावा. सर्वप्रथम माननीय विनायक कृष्णराव केळकर हे अनुपस्थित आहेत. 1972 ते 1985 या कालावधीत ठाणे वाणिज्य महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून काम करत होते आणि अकाउंट्स विभागाचे प्रमुख होते. त्याचबरोबर 12 वर्ष संचालक आणि 7 वर्ष त्यांनी बँकेचं अध्यक्षपद भूषवलं. दुसरे अध्यक्ष माननीय श्री गंगाधर गणेश साठे, स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लहानपणापासून स्वयंसेवक आहेत. स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय आणि प्रतिथयश कर सल्लागार म्हणून ते ख्यातकीर्त आहेत. 9 वर्ष ते संचालक राहिले आहेत आणि 2 वर्ष बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलंय. आयकर आणि अन्य बाबतीत बँकेला त्यांची वेळोवेळी मदत होत असते, असे गंगाधर गणेश साठे यांचं मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर मधुकर नारायण बापट. माननीय मधुकर नारायण बापट यांनी आपल्या बँकेतील कार्यकाळात तंत्रज्ञानाचा आग्रह धरला. बँकेतील संचालक म्हणून त्यांची एकूण 15 वर्षाची कारकीर्द होती आणि या दरम्यान 2 वर्ष ते बँकेचे उपाध्यक्ष राहिले, तर 2 वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. स्वतः उच्च विद्याविभूषित असलेले मधुकर नारायण बापट यांच्या कार्यकाळात बँकेनं तंत्रज्ञानात आणखी प्रगतीचं पाऊल टाकलं. आपलं मनःपूर्वक अभिनंदन. यानंतरचे माजी अध्यक्ष सन्माननीय भालचंद्र वामन दाते. भालचंद्र वामन दाते यांनी 22 वर्ष नामांकित कंपनीमध्ये नोकरी केली. 1991 पासून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. दीनदयाळ प्रेरणा केंद्र तसंच लघु उद्योग भारती कार्यकारिणी सदस्य अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. बँकेमध्ये 2 वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. एकूण 17 वर्ष ते संचालक राहिलेत. भालचंद्र वामन दाते, आपलं मनःपूर्वक अभिनंदन. यानंतरचे माजी अध्यक्ष सन्माननीय सदाशिव गंगाधर जोशी. सदाशिव गंगाधर जोशी हे स्वतः टॅक्स कन्सल्टंट आहेत. एकूण 10 वर्ष ते बँकेचे संचालक राहिलेत. बँकेचं वित्तीय कामकाज हे चोख असावं असा त्यांचा सातत्यानं आग्रह राहिला आहे. संस्कृत आणि इंग्रजी या 2 भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे. 5 वर्ष बँकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि 2 वर्ष ते बँकेचे अध्यक्ष राहिलेत. सदाशिव गंगाधर जोशी यांचं मनःपूर्वक अभिनंदन. यानंतरचे माजी अध्यक्ष माननीय विद्याधर अच्युत वैशंपायन. विद्याधर अच्युत वैशंपायन हे IIT मुंबईमधून सुवर्णपदक विजेते चार्टर्ड इंजिनियर आहेत. लघु उद्योग भारती सदस्य, रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे संस्थापक सदस्य अशा विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग आहे. 25 वर्ष हा त्यांचा बँकेतला कार्यकाळ आहे. यामध्ये 2 वर्ष ते उपाध्यक्ष आणि तब्बल 10 वर्ष ते अध्यक्ष होते. विद्याधर अच्युत वैशंपायन, आपलं मनःपूर्वक अभिनंदन. यानंतरचे माजी अध्यक्ष सन्माननीय नंदगोपाल मेनन. नंदगोपाल मेनन हे मानव संसाधन आणि कामगार कायदा विषयातले तज्ज्ञ आहेत. प्रथमपासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत राहिलेत.
बँकेत 17 वर्ष संचालक राहिलेत. अध्यक्ष काळात मोठ्या प्रमाणात त्यांच्या शाखा विस्तार झालाय. 2 वर्ष उपाध्यक्ष आणि 5 वर्ष ते अध्यक्ष राहिलेत. नंदगोपाल मेनन साहेब, आपलं मनःपूर्वक अभिनंदन. विसरणीचा मसाले आता फक्त कोठे म्हणा, कुशल गृहिणींची एकच पसंत फक्त कोठे आणा. कोठे 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 मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले. पनवेल. बँक व्यवसायातलं मला काही समजत नाही, पण संघाचं काम मी गेली अनेक वर्ष करतो आहे, त्याच्यामुळे थोडंफार कळतं. त्या आधाराने काही बोलायचा मी प्रयत्न करणार आहे. मला असं वाटतं की संघाचे स्वयंसेवक हे सहकारी बँकांच्या कामामध्ये आले, त्याचं कारण बँकिंग या विषयाकडे त्यांनी व्यवसाय म्हणून पाहिलंच नाही. सेवा म्हणून ते इथे आले. त्याच्यामुळे जी 3 मूल्य सांगितलेली आहेत, सचोटी, सेवा आणि नीती. सेवा हे त्यातलं मध्यवर्ती आहे. आणि तसं तर ज्याच्या मनामध्ये समाजाची संवेदना असते तो यद्यत कर्म करोति तत्त दखिलम शंभो तवाराधनम असं जसं म्हणतात, तर समाजाची सेवा म्हणूनच जीवन जगणारे लोक पुष्कळ असतात. परंतु सहकार क्षेत्र विशेषत्वानी का निवडलं असेल? संघाच्या स्वयंसेवकांनी सहकारी बँका पहिल्यांदा सुरू केल्या असं नाही. सहकार महाराष्ट्रात खूप जुना आहे, भारतातही खूप जुना आहे. एक प्रचलित फॅशन आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींचं मूळ आपण विदेशात दाखवतो अशी एक स्थिती आता हळूहळू बदलत चालली आहे. पण त्यात असं सांगतात की अमेरिकेत सहकारी चळवळीचा असा उदय झाला. पण सहकारी ही गोष्ट भारतीयांच्या रक्तात आहे. अगदी प्राचीन काळापासून आपल्या इकडे महाराष्ट्रात चालत आलेला प्रकार आहे की ज्या शेतकऱ्याजवळ साधन नाही त्या शेतकऱ्याच्या गावातले लोक आपल्या शेतीची मशागत सुरू करण्यापूर्वी सगळे मिळून त्याच्या शेताची मशागत करून देतात. त्याला आपल्याकडे इर्जिक असं नाव आहे. ही इर्जिक ज्यांच्याकडे साधनं नाहीत त्या शेतकऱ्यांची सगळ्यांनी मिळून केलेली मदत असते. प्रत्येक गोष्ट करताना एक कुटुंब भावना ही आपल्या मनात असते, ही आपली परंपरा आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यवसाय करताना त्या व्यवसायाशी संबंधित जितके लोक असतील ते सगळे एक कुटुंब मानून वागायची पद्धत आहे. कारण शक्ती ही केंद्रित झाली तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
पण त्याचा वाईट उपयोग सुद्धा होऊ शकतो. आणि अर्थ ही एक शक्ती आहे. तिला माणसाला भटकवण्याचं सामर्थ्य आहे, माणसाची दिशा बदलवण्याचं सामर्थ्य आहे. चांगल्याकडेही नेता येतं, वाईटाकडेही नेता येतं. तारुण्यम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकिता, एक एक सुद्धा अनर्थकारक आहे. चारी एकत्र आले तर काय होईल असं एक सुभाषित आहे. त्याच्यात धनसंपत्ती ही गोष्ट सुद्धा अशी मांडलेली आहे. आणि म्हणून पैसा असो, सत्ता असो, ती जितकी एका हातात केंद्रित होईल तितकी त्याबद्दलची निश्चितता कमी होते. वाईटच होईल असं नाही, चांगलंही होऊ शकतं. करणाऱ्यावर ते अवलंबून आहे. परंतु म्हणून आपल्याकडे या सगळ्या गोष्टींना एका विकेंद्रित स्वरूपात सगळीकडे वाटायची एक परंपरा आहे. अर्थशक्ती करता सुद्धा सहकार हा उपाय आहे. ही अर्थाची जी शक्ती आहे, धनाची जी शक्ती आहे, ती काही हातात केंद्रित होण्यापेक्षा ती हळूहळू सर्वसामान्य माणसांच्या हातात येईल या दिशेकडे तिला चालित करणारी चळवळ आहे. आर्थिक प्रभुत्व सत्तेचं विकेंद्रीकरण असं होतं. आणि त्यामुळे सहकार्य क्षेत्र निवडलं. कारण शेवटी पैसा कशा करता हवा? अर्थ पुरुषार्थ आहे. आपल्याकडे पैसा नको वगैरे अशी भाषा नाही. आपण लक्ष्मीपूजन करणारे लोक आहोत आणि त्याच्यामुळे त्याला स्थान आहे. 4 पुरुषार्थांमध्ये अर्थ पुरुषार्थ आहे. परंतु त्याचं अनुशासन धर्म आहे आणि त्याचं गंतव्यही धर्म आहे. आर्थिक उलाढाली का करायच्या? पैसा का मिळवायचा? समाज चालावा म्हणून. म्हणून चाणक्यांनी म्हटलं आहे, धर्मस्य मूलम अर्थम. धर्म म्हणजे पूजा नाही, धर्म म्हणजे समाजाची धारणा. सगळा समाज एकत्र राहील, सगळा समाज उन्नती करेल आणि आपल्या उन्नतीतून जगाचाही फायदा करून देईल. अशी जी समाजाची घडण आहे तिचं मूळ आर्थिक बळ आहे असं चाणक्य म्हणतो. आणि सहकार हे अर्थविषयाला या धर्मसाधनेकडे वळवणारं उपकरण आहे. आणि त्याच्यामुळे सहकारी बँका आपल्या इथे होत्याच. विना सहकार नाही उद्धार हे आपण म्हणत होतोच. परंतु संघाचे स्वयंसेवक त्याला आणखी एक वाक्य जोडत या क्षेत्रात उतरले, विना सहकार नाही उद्धार, विना संस्कार नाही सहकार. कारण सहकारामध्ये सुद्धा शेवटी अधिकार तर येतोच ना. एखादी गोष्ट समाजव्यापी करायची तरी कोणाला तरी ती हातात घ्यावी लागते. त्यामुळे सहकाराबरोबर संस्कार नसला तर सावकार गेला आणि सहकार आला अशी म्हणायची पाळी ग्राहकांवर येते. आणि सहकारात सहकार न राहता स्वाहाकार सुरू होतो. याचे अनुभव जगभर आहेत, आपल्या इथे आहेत. हे होऊ नये आणि सहकारी चळवळीतून, सहकारी बँकांमधून सामान्य समाजाची आर्थिक शक्ती व्हावी. माणसाला स्वतंत्र करणारी शक्ती तीच माणसाला गुलाम करण्याचं साधनही बनू शकते. त्याच्यामुळे राज्याधिकार आहे, अर्थाधिकार आहे, हे जितके सामान्य माणसाच्या हाती जातील तितका तो खऱ्या स्वतंत्रतेचा अनुभव करतो. आणि जोडीला संस्कारातून आलेल्या सगळ्या गोष्टी असतील तर संस्कारही त्याच्यापाशी जातात. घेता घेता तो देणारा बनून जातो आणि आपल्या खऱ्या स्वातंत्र्याचा उपयोग
तो सगळ्यांना मुक्त करण्याकरता करतो, अशी समाजाची एक घडण बनत जाते. आणि म्हणून संघाचे स्वयंसेवक हे या क्षेत्रात आले आणि ठिकठिकाणी त्यांनी अशा बँका उभा केल्या आणि या दृष्टीने त्यांची आगेकूच सुरू आहे. त्याचं उत्कृष्ट उदाहरण अशी ही TJSB बँक आहे. एखादी बँक चालवणं, 50 वर्ष सुरळीत चालवणं ही मुळातच कठीण गोष्ट. पण ती तशी चालवायची आणि ती सतत फायद्यात ठेवायची. संचालन म्हणूनही ती बँक उत्कृष्टपणे चालेल. आधुनिकतम साधनांचा उपयोग करत आधुनिक बँकाच्या रांगेत हळूहळू स्वतःला स्थापित करेल. आणि हे करत असताना आपला मूळ उद्देश न विसरता त्या उद्देशाला न्याय देत तिची आगेकूच सुरू राहील. आणि हे करताना सगळ्या समाजालाही बरोबर घेऊन समाजाचीही प्रगती ती साधत राहील. असं हे सगळं जे आहे, हे सगळं एकदम साधणं हे मोठं परिश्रमाचं आणि एकाग्रतेचं काम आहे, ध्येयनिष्ठेचं काम आहे. आणि म्हणून मला आनंद होतो की 50 वर्ष झाली त्याचा आपण आनंद केला आणि ते वर्ष संपत आहे असा हा प्रसंग आहे. तो उत्सव संपतो आणि काम पुन्हा सुरू होतं. हे काम बंद नव्हतं, पण जशी सुट्टी संपते आणि शाळा सुरू होते तर मग तो जो आनंद असतो, उत्साह असतो, एक उत्सवाचं वातावरण असतं, त्याच्यातनं थोडं थोडं जमिनीवर येऊन अरे बाबा पुस्तकं काढा, अभ्यास करा असं मुलांना जसं सांगावं लागतं, तसं आज जी सगळी भाषणं झाली याच्या अगोदर त्याच्यामध्ये वारंवार हा उल्लेख होता. बँकेच्या प्रगतीचा आढावा, आनंददायक वृत्त ते ऐकलं. कार्यक्रम कसे कसे झाले ते त्याचं काही आलेलं नाही, पण झालेच असतील छान. पण सर्व वक्तव्यांमध्ये मूल्यांचा उल्लेख होता, कशाकरता आपण हे करतो आहे याचा उल्लेख होता आणि पुढे आपण काय करणार आहोत याचा संकल्पही होता. हीच गोष्ट आवश्यक असते. संस्था चालतात, मोठ्या होतात, त्यांचे उत्सवही होतात, परंतु ज्याकरता आपण निघालो तिकडे आपण चाललो की नाही ह्याच्याकडे नित्य लक्ष ठेवावं लागतं. कारण आपल्या परिश्रमाने आपण मोठे झालो तर त्याचा एक अहंकार असणं ही मानवांकरता स्वाभाविक गोष्ट आहे. अहंकार असणं ही घातक गोष्ट आहे, पण ती घातक गोष्ट ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे मनुष्याकरता. आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्यावर उठून थोडं जमिनीवर राहावं लागतं की हे सगळं झालं आहे कशामुळे झालं आहे. ते अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा आपण जे परिश्रम घेतले त्याच्यामुळे झालेलं आहे. 8वीच्या इयत्तेत आम्हाला इंग्रजीत धडा होता. शेख हयाज नावाचा एका सुलतानाचा दिवाण होता. त्याची गोष्ट होती की तो फार कुशल, फार उत्तम, फार प्रामाणिक, फार चांगला, कल्पक असा सगळा असल्यामुळे राजदरबारात तो अत्यंत आवडता राजाचा, सुलतानाचा. आणि राजकारणात असं कोणी कोणाचं आवडतं असलं की मग मत्सरी लोक असतातच, त्यांच्या कारवाया लगेच सुरू होतात. ते विग्रहावरच चालतं, विग्रह करायचे प्रयत्न चालू असतात. म्हणून मग काही दरबारांनी राजाचे कान फुंकायला सुरुवात केली की अहो तुम्हाला वाटतो हा इतका चांगला, हा कपटी माणूस आहे, काहीतरी करतो आहे कट कारस्थान तुमच्या विरुद्ध. रोज रात्री 12 वाजता बाहेर पडतो वेश बदलून आणि लपत छपत तटामधल्या एका चोर दरवाजानी जंगलात जातो. पडकं घर आहे तिथेच जातो, काय करतो आम्ही पाहिलेलं नाही अजून, पण तुम्ही सावधान राहा. पहिल्यांदा राजाचा काही विश्वास नाही बसला. मग त्यांनी ठरवलं की आपण एकदा व्हेरिफिकेशन करून घेऊ.
म्हणून मी एक दिवस तोही वेश बदलून याच्या घराजवळ लपून बसला आणि त्यांनी पाहिलं की खरंच मध्यरात्रीनंतर तो आयास बाहेर पडला वेश बदलून. हा त्याच्या मागे लपतछपत तो त्या चोर दरवाजातून तटा बाहेर पडला, जंगलातून त्या पडक्या घरापाशी गेला, तिथे 5 मिनटं आत राहिला आणि परत आला. परत आल्यावर राजाने त्याला पकडलं. हे काय करतो सांग, मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो, सर्वस्वी तुझ्यावर विसंबून मी माझं काम करत असतो आणि तू असा निघतोस, तू मला न सांगता हे काय. तो म्हणा महाराज मी काय करतो ते तुम्हाला दाखवतो, चला. मग गेला राजा त्याच्या पाठोमाग. त्याच्या पडक्या घरातली मधली पडकी खोली होती, तिथे एक मोठी लाकडी पेटी होती. ती पेटी त्यांनी उघडली, त्यात डोकावलं 1 मिनिट आणि सांगितलं हे मी करतो आणि परत जातो. मग काय करतोयस तुम्ही पहा. तर राजाने डोकावून पावलं तर त्यात एक फाटका कोट होता. त्याने म्हणे हे काय करतो काय तू. तर महाराज मी आत्ता तुमचा प्रधानमंत्री आहे आणि कीर्तिमान यशस्वी तुमचा सगळ्यात प्रिय असा सगळा आहे, हे आत्ताच आहे. पण मी या शहरात आलो तेव्हा माझ्याजवळ एवढीच प्रॉपर्टी होती. आता मी इतक्या मोठ्या जागी आहे तर मला हे भान असलं पाहिजे की ही परिस्थिती बदलते. पण ज्या सत्वाच्या भरोशावर मनुष्य मोठा होतो ते सत्व कायम असलं पाहिजे. म्हणून मला त्या दिवसांची आठवण करून देणारा हा कोट रोज पाहायला मी इथे येतो आणि तो पाहून जातो. आता हे स्वयंसेवकांना करावं लागतं. चाणक्यांनी असं म्हटलं आहे की प्रत्येक चांगल्या माणसानी, कर्तृत्ववान माणसानी, यश मिळवू इच्छिणाऱ्या माणसानी, काही चाणक्यांनी म्हटलं की नाही माहीत नाही, दुसरं कोणी आहे पण सुभाषित आहे, कह काल कानि मित्राणी को देशौ को व्ययागमौ. काळ कसा आहे, आपले मित्र कोण कोण आहेत, देश कसा आहे, देशकाल परिस्थिती कशी आहे, खर्च आणि उत्पन्न यांची काय ताळमेळ कसा काय आहे. कोहम काचमे शक्ती इति चिंत्य मुहुर्मुहु. रोज याचं चिंतन केलं पाहिजे, मी कोण आणि माझी शक्ती काय. आता पहिल्या ओळीतल्या या सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. काळ बदलतो. एक काळ असा होता की करायचा ठरवणे उगीच इतका विस्तृत परिचय सरसंघ चालकांचा कोणाला मिळालाही नसता. आता त्या सगळ्या खऱ्या खोट्या गोष्टी कुठेतरी सापडतात. पूर्वी काही इतका संघ प्रसिद्ध नव्हता. आता काळ बदलला. नको नको म्हणताना मास्क काढून फोटो काढावाच लागतो असं होतं. त्याला इलाज नाही. काळ बदलतो, देशकाल परिस्थिती बदलत असते. जे खरे मित्र असतात ते तर टिकतात, पण परिस्थितीमुळे होणारे मित्र असतात. आपली परिस्थिती चांगली आहे म्हणून आपल्याकडे येणारे आणि त्यांची परिस्थिती वाईट आहे म्हणून आपल्याकडे येणारे असे सगळ्या प्रकारचे मित्र असतात. हरकत नाही तेवढ्यापुरती. असं असतं. खर्च कधी वाढतो कधी कमी होतो, उत्पन्न कधी असतं कधी नसतं, परंतु मी तोच आहे. मी तोच आहे आणि त्याच्यामुळे माझी खरी शक्ती ती कायम आहे. आणि म्हणून डॉक्टर हेडगेवारांच्या त्यांच्यापाशी जे कागद असत ज्याच्यावर ते पत्र लिहित असत त्याच्या शीर्षभागी एक ओळ असे, क्रियासिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. साधनांचं महत्त्व नाही, सत्वाच्या आधारावर क्रियासिद्धी होते. त्या सत्वाचं महत्त्व इतकं आहे की ते गेलं तर सगळं जातं. हिरण्यकश्यपूचा वध केला नृसिंह अवतार घेऊन. तेव्हा देवांनी पुष्पवृष्टी केली, कारण त्यांना माहीत होता आता राक्षस गेला तर देवांच्या हाती त्रिभुवनाचं राज्य येणार. पण ते नृसिंह भगवान ते प्रल्हादाकरता आले होते. त्यांनी तो राज्याधिकार प्रल्हादाला दिला. होतं असं कधी कधी.
तिथे पोचूनही दुसरंच कोणीतरी काही घेऊन जातो. राजकारण आहे. त्याच्यामुळे इंद्र फार निराश झाला. तो आपल्या गुरुकडे गेला. आता काय करू? तर तो बृहस्पती म्हणाला, तू आता काही करू नकोस, आता शांत बस, नंतर पाहू. मग 3-4 हजार वर्षांनी, देवांच्या कालगणनेनुसार किती दिवसांनी माहीत नाही, इंद्राने पुन्हा विचारलं. तर बृहस्पती म्हणाले, अरे प्रल्हाद फार चांगला आहे, दानशूर आहे, आणि जो जाईल याचना घेऊन त्याचं मनोरथ पूर्ण करणं त्या सत्व आहे, त्याची प्रतिज्ञा आहे. तर तू त्याच्याकडे जा आणि त्याला माग, राज्य मागू नको, वेषांतर करून जा, तू इंद्र आहेस त्याला समजता कामा नये. इंद्र म्हणाला, ठीक आहे. मग तो एका याचकाचं रूप घेऊन प्रल्हादाकडे गेला आणि प्रल्हादाला म्हणाला की तुमची प्रतिज्ञा आहे, जो मागायला येईल त्याला द्यायचं, तर मला तुम्ही वचन द्या की मी मागीन ते देईन. मग मी मागतो. प्रल्हाद म्हणाला की हे बा, मी तुला ओळखलं, तू इंद्र आहेस आणि तू बहुतेक माझं राज्य मागायला आलायस, पण तू मागायला माझ्या दारी आलास, तर तू राज्य मागितलं तरी मी देईन. इंद्र म्हणाला, नाही, मी राज्य मागणार नाही. प्रल्हादाने बोलावलं संकल्पाचं जल. इंद्र म्हणे, मला तुमचं सत्व द्या. प्रल्हादाने ते जल सोडलं आणि सत्व देऊन टाकलं. तर सत्व पुरुष त्याच्या शरीरातून मनुष्याकृती धारण करून इंद्राच्या शरीरात गेला. पण त्याच्या मागे आणखीन एक मनुष्याकृती बाहेर पडली. तर प्रल्हादाने विचारलं, अरे बाबा तू कोण? तो म्हणाला की मी तुझं बल आहे. जिथे सत्व असतं तिथे बल असतं. तू सत्व इंद्राला दिलं, मी इंद्राकडे चाललो. त्याच्या मागे आणखीन एक मनुष्याकृती बाहेर पडली. तुम्ही कोण? तुम्ही तुझं तेज आहे. जिथे सत्व आणि बल आहे तिथे तेज असतं. तू ते दोन्ही तिकडे गेले तर मी चाललो. आणि मग एक महिलेची आकृती बाहेर आली. तर प्रल्हादने विचारलं, माई तुम्ही कोण आणि तुम्ही का चाललात? त्यामुळे मी तुझं वैभव आहे, लक्ष्मी आहे तुझी. जिथे सत्व बल आणि तेज आहे तिथेच लक्ष्मी असते. हे तिन्ही तिकडे गेले, मी चाललो. एक सत्व मागून घेऊन इंद्रानी प्रल्हादाचं सर्वस्व घेतलं. असं त्या सत्वाचं महत्त्व आहे. ज्या आपल्या TJSB बँकेच्या सत्वाचं 3 शब्दात वर्णन केलं आहे, सचोटी, सेवा आणि नीती. त्याची आठवण ही केली पाहिजे, कारण सचोटी नसेल तर काहीच होत नाही. सचोटी नसताना आपला कार्यभाग साधून घेणारे लोक असतात, पण दीर्घकाळ ते चालत नाही. ते दीर्घकाळ कधीच चालत नाही. शेवटी सत्याचाच जय होतो, ही गोष्ट अगदी खरी आहे. वाट पाहावी लागते, पुरुषार्थ करावा लागतो. त्याच्यामुळे ती सचोटी पाहिजेच. आणि आपण हे करतो कशा करता? तर सेवेकरता करतो. खरं म्हणजे हे सगळे उद्योग, बँक चालवणे वगैरे न करता मनुष्य शांतपणे राहू शकतो. अशी एखादी संस्था चालवायची म्हणजे पुष्कळानं झोपेच्या गोळ्या सुरू होतात, अशी स्थिती असते. परंतु तसं असू नये. हे घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भागण्याचा उद्योग असाच आहे. तो का करतो आपण? तर आपला समाज आहे, त्याचं भलं झालं पाहिजे. आणि म्हणून आपण हे करतो. आणि हे करताना आपण नीतीला धरून चालतो. आणि ती नीती म्हणजे शुष्क कोरे नियम नसतात. ती नीती नेहमी मानवीय नीती असते. मानवीय असते तीच नीती असते. अमानवीय असते ती नीती नसते. तर त्या नीतीचं पालन करत आपण जातो, कारण त्या संवेदनेपोटीच आपण काम करतो. हा आपलेपणा आहे, आपला समाज आहे, आपला देश आहे. त्याच्याकरता आपण हे सगळं करतो. हे लक्षात घेऊन असलो तर मग सगळं चालतं. मग कठीण प्रसंग येतात, चांगले काळ येतात. कठीण प्रसंगामध्येही मनुष्य ढळत नाही आणि अनुकूलतेमध्ये सुद्धा तो स्वतःला विसरून स्वतःचं सत्व सोडत नाही.
अनुकूलता ही फार फार घातक गोष्ट आहे. उपेक्षा जेव्हा असते तेव्हा माणसाला माहीत असतं आपल्याला आधार कोणी नाही, आपण स्वतः जे करू जेवढं करू तेवढंच होईल, कोणी येणार नाही, आपण कोणाच्या लक्षात नाही, म्हणून तो करतो. विरोध सुरू झाला की विरोधच आपल्याला जागा ठेवतो. विरोधक टपून बसले आहेत एवढंसं जरी छिद्र सापडलं तरी सगळे तुटून पडतील, आणि म्हणून स्वतःला नीट ठेवणे विरोधच त्याची प्रेरणा देत असतो. पण अनुकूलतेमध्ये हे दोन्ही नसतं, आणि अनुकूलता ही गुंगवून टाकते. जयद्रथाला वाटलं की झालं आता सगळं, अनुकूलता आली, अर्जुन तर आता अग्निप्रवेशच करणार आहे, म्हणून तो आपली लपलेली जागा सोडून आला समोर आणि मारला गेला. अनुकूलतेत असंच होतं की माणसाला विसर पडू शकतो. तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून 50 वर्षाच्या या उत्सवाची सांगता ही 51वं वर्ष सुरू करताना पुन्हा आपल्या संकल्पाच्या, ब्रीदाच्या, संस्कारांच्या आठवणींनी होणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. असं हे प्रत्येकाला प्रतिक्षण ध्यानात राहिलं पाहिजे. असं आपण करतो तेव्हा परीक्षाही होते. कधी कधी असं वाटतं की याच्यामुळेच आपलं नुकसान होतं. अहो, आजकाल खऱ्याची काही दुनिया नाही हो, कलियुग आलं असं लोक म्हणतात. खरं सोडताना सबब म्हणून हे कारण पुढे करतात, परंतु खरं तर याला अर्थ नाही ना. ही एक परीक्षा असते. जे आपल्या विवेकाने आपण निश्चित केलं आहे सत्य, त्याच्यावर पक्क राहत, त्याला श्रद्धा म्हणतात. परिश्रमाने जे समजून घेतलं आणि कळलं की हे आहे ते आत्ता हातात नाही माझ्या, किंवा मी ते तर्काने समजावून सांगत नाही, किंवा त्याचा मी पुरावा देऊ शकत नाही, पण मला माहिती आहे ते आहे, तर मी त्याच्यावर अढळ राहतो, परिश्रमाने धारण करतो, त्याला म्हणतात श्रद्धा. त्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने जो पुढे जातो, स्वतःवर विश्वास ठेवतो, आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवतो, आपल्या संघटने संस्थेवर विश्वास ठेवतो आणि विश्वासाने पुढे जातो. तर आपल्याकडे याला भवानी आणि शंकर म्हटलं आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्थम ईश्वरम. म्हणजे आपल्या अंतःकरणात तो आहे, इतका जवळ आहे, तरी मोठे मोठे सिद्धसुद्धा श्रद्धा आणि विश्वास असल्याशिवाय त्याला पाहू शकत नाहीत. त्या श्रद्धेने हे सातत्य राखणं, जसं प्रयत्नांचं सातत्य राखतो, जशी आपली उत्कृष्टता आपण राखतो, जसं आपलं कर्मकौशल्य आपण टिकवून ठेवतो, तसंच चांगल्यावरची आपली ही श्रद्धा, आपल्या माणसांपोटी असलेली संवेदना, आणि चांगलं हे चांगलंच होणार, चांगलं हे विजयीच होणार, असा दृढ विश्वास मनात घेऊन चालावं लागतं. म्हणून परसिस्टन्स असा शब्द वापरला तुम्ही. दुसऱ्या महायुद्धामध्ये डंकर्कच्या वेळेला चर्चिल पंतप्रधान झाला होता. आता बोलायला अत्यंत उद्धट, चर्चिलची प्रसिद्धी हीच होती, त्याच्यामुळे त्याच्या पक्षातल्या सुद्धा जवळच्या लोकांना तो आवडत नव्हता माणूस म्हणून. बाकी काम चालू होतं बरोबर, पण दुसरा इलाजच नव्हता. चेंबरलेन यांना घालवल्यानंतर, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, चेंबरलेनही पार्टीत होते, लॉर्ड हेल्बे, हे सगळे चर्चिलचे विरोधक, परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की आत्ता जर देशाचं नेतृत्व द्यायचं असेल कोणाच्या हातात तर चर्चिल हिवाय दुसरा नाही. म्हणून आपल्या व्यक्तिगत आवडीनिवडी बाजूला सारून, म्हणजे जे राष्ट्रविजय होतो त्यातले लोक काय काय करतात, व्यक्तिगत आवडीनिवडी बाजूला सारून त्यांनी चर्चिलला पंतप्रधान केलं. आणि केलं, इंग्लंडच्या बादशहालाही तो आवडत नव्हता त्याच्या उद्धटपणामुळे. चर्चिललाही माहीत होतं की हे मजबुरीत आपल्याला केलेलं आहे, पण आपला देश आहे आणि तो जिंकला पाहिजे. पण सुरुवातीला पराभवच पराभव. डंकर्कला तर अशी परिस्थिती झाली की इंग्लंडजवळ विमानं नाहीत, इंग्लंडजवळ जहाजं नाहीत,
आणि बेल्जियमच्या किनाऱ्यावर ते अडकून पडले 40,000. एकमात्र ॲसेट 40,000 आर्मीचे लोक ते तिथे अडकून पडले आणि त्यांना तिथून खाडी ओलांडून इंग्लंडमध्ये आणायला आरमार नाही. मग चर्चिल धावपळ करतोय, कोळ्यांना म्हणतोय तुमच्या बोटी द्या, तुमच्या होड्या घेऊन जा, त्यांना घेऊन या, असं चालू आहे धावपळ. सगळ्यांचं म्हणजे मंत्रिमंडळातल्या सगळ्यांना असं वाटायला लागलं की शरण गेट झाल्याशिवाय इलाज नाही काही. आणि मग लॉर्ड हॅलिफॅक्स प्रस्ताव घेऊन आले की ते मुसोलिनी आहे तो एक मध्यस्थ आहे, तर तो बोलणी करून द्यायला तयार आहे हिटलरशी. तर स्वाभाविक चर्चिल त्याच्या स्वभावाप्रमाणे बिलकुल हे होत नाही. मग त्याच्या असं लक्षात येतं की आपल्याला हटवून सुद्धा तहाचा संधी होईल. मग तो म्हणतो लॉर्ड हॅलिफॅक्सला, बरं ठीक आहे तुम्ही टाईप करा कागद पत्राचा. तर इंग्लंडच्या राजाला ते कळलं. तर इंग्लंडचा राजा त्याला भेटायला गेला एकटा रात्री आणि त्याला म्हटलं त्यांनी की तू मला आवडत नाहीस तुझ्या उद्धटपणामुळे, परंतु मी असं ऐकतो की तू शरणागतीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे, तर हे तुझं मत आहे का? तो म्हणतो माझं मत नाही आहे, पण माझ्या पार्टीचं मत माझ्या विरुद्ध आहे, मला कुणाचाच पाठिंबा नाही, तुम्हालाही मी आवडत नाही आणि त्यांना वाटतं सगळ्यांना तह करा. तर तो म्हणतो तू मला आवडत नाही बरोबर आहे, पण तू माझा पंतप्रधान आहेस, त्याच्यामुळे तुझ्या निर्णयात मी तुझ्या पाठीशी उभा राहीन हे नक्की आहे, पण तू हा निर्णय करताना आमचा विचार तू करतो, तुला निवडून कोणी दिलं? तर तो म्हणतो मला इंग्लंडच्या जनतेने निवडून दिलं. मग त्यांना विचारलं का? तर असं म्हणतात की दुसऱ्या दिवशी सकाळी हिटलर मेट्रोमध्ये फिरायला गेला, मेट्रो रेल्वे, ट्यूब रेल्वे इंग्लंडची, आणि त्यांनी तिथल्या सामान्य लोकांना विचारलं. ते एकदम अरे प्रधानमंत्री, तिकडे काही फार याच्यात अनहोनी नसते, जातात प्रधानमंत्री मेट्रोमधून सुद्धा. तर ते क्षणभर असं वाटलं, कारण युद्ध चालू होतं, चर्चिल प्रसिद्ध होता. हिटलरनी विचारलं की तुम्ही अशी कल्पना करून चाला की आपले सगळे उपाय थकले आता आणि दुसरा इलाजच नाही, आता शस्त्रही नाहीत आपल्याजवळ, काही नाही, त्याच्यामुळे आता आपल्याला त्याला शरणच जावं लागणार. तर असा निर्णय घेतला तर काय होईल? तर ते सगळे एकमुखाने, लहान मुलीपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे म्हणतात नाही नाही असं बिलकुल नाही चालणार, आम्ही लढू, आमच्या स्वयंपाकघरातले काटे चमचे घेऊन लढू, पण त्याला नाही येऊ देणार. इथे एक पिकॅडिलीच्या भागात राहणारा म्हणतो, तो म्हणतो पिकॅडिली नाही घेऊ देणार आम्ही त्यांना वगैरे वगैरे, असं बोलतात ते. त्यांना काय माहीत युद्धाची स्थिती काय असते वगैरे, पण उत्साह असतो की शरण जायचं नाही. तर चर्चिलचा एकदम विचार बदलतो. त्याला लक्षात येतं की समाज हा आपल्या पाठीमागे आहे. तो संसदेत जातो आणि तिथे मग ते शरणागतीची माहिती देणार असतो, त्याच्याविषयी तो भाषण करतो, प्रसिद्ध भाषण की आम्ही जमिनीवर लढू, आम्ही सागरातून लढू आणि सगळे उपाय थकले तर आमची पुढची पिढीला लढा वगैरे, ते प्रसिद्ध भाषण आहे. असं सगळं होतं आणि मग लढाई सुरू राहते आणि हळूहळू पालटतं आणि जर्मनीचा नायनाट होतो, इंग्लंड विजयी होतो. हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. त्या संदर्भातलं एक वाक्य आहे, ते चर्चिलनी म्हटलं आहे की नाही मला माहीत नाही, पण ते वाक्य असं आहे की सक्सेस इज नॉट फायनल, फेल्युअर इज नॉट फॅटल, द करेज टू कंटिन्यू इज द ओनली थिंग दॅट मॅटर्स. पन्नास वर्षात आपण 5 दशकांमध्ये 5 प्रकारचे चढउतार पाहिले असतील. आपला संपूर्ण समाज समर्थ व्हावा, खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रतेचा अनुभव यावा आणि सगळ्यांनी मिळून देश बलवान करावा, अशा एका भावनेने तो भारित व्हावा. याच्याकरता आणखीनही काही दशक काम करावं लागेल, त्याच्यात आणखीन चढउतार पाहायला मिळू शकतात. परंतु जो वसा हाती घेतला, ज्या उद्देशाने हाती घेतला, तो वसा न उठता न मातता, टाकून न देता, तो तसाच
पाचा उत्तराची 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण होतपर्यंत तो व्हायचा आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन पुढे चला. जर तुम्ही तुमच्या उद्देशाचं विस्मरण तुम्हाला झालं नाही तर तुमचं भाग्य कधीही तुम्हाला सोडणार नाही, अशी एक बंगाली कविता आहे. दिक तोर यदि जास्त ना भूली बिदी तोरे छोलबे ना. एक कृष्णप्रसाद घोष म्हणून एक कवी होऊन गेले, ते रवींद्रनाथांचे समकालीन, त्यांची कविता आहे. तर आपलं शीड उभारा, बंधन तोडा, नावेला सागरात ढकलून द्या आणि दिशा न बदलता, दिशा न विसरता जर तुम्ही सतत वल्लवत राहायच्या तयारीत असाल तर तुमचं भाग्य कधीही तुमच्याशी जुगार खेळणार नाही, ते नेहमी तुम्हाला साथ देईल. अशी साक्ष आहे आपल्या पूर्वजांची, ती लक्षात ठेवावी, पुढे जावं, नवी नवी क्षितिज पादाक्रांत करावी. आणि उद्या सगळ्या जगांनी म्हटलं पाहिजे की सहकाराच्या क्षेत्रात सर्व लोकांना एम्पॉवर करणारं एखादं उदाहरण उत्तम चाललेलं सर्व दृष्टीने कोणचं, तर TGSB सहकारी बँक असं आलं पाहिजे. असं पुढे जा, अशी शुभकामना देतो. जायचं तुम्हाला आहे, जायचं कसं जायचं तुम्ही ठरवायचं आहे, परंतु या वाटेवर पुढे जाणं हे देशाच्या दृष्टीने हितकारक आहे. तसं तुम्ही गेलं पाहिजे अशी अपेक्षाही आहे. आणि त्या वाटेवर तुम्हाला सर्व प्रकारच्या शुभकामना आहेत, त्या व्यक्त करून आणि माझं हे भाषण ऐकून घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मी माझे 4 शब्द संपवतो.